वंदे मातरम। माझं नाव ऋषिकेश भरत चव्हाण। गेले एक महिन्यापासून माझ्या कन्नड ते नागद रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमुळे नागरिकांना तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये कागदोपत्री व्यवहार करण्यासाठी येण्या जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। त्यामुळे आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कोणत्याही प्रकारचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं नाही। त्यामुळे आज कन्नड शहरात सर्वसामान्य नागरिकांकडून भीक मागून पैसे जमा केले। त्या पैशातून आम्ही ट्रक घेतला, हा ट्रॅक्टर घेतला, हा जेसीबी घेतला आणि हे जेसीबी ट्रॅक्टर आम्ही या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देणार आहोत। या अधिकाऱ्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्ही हे ट्रॅक्टर आणि हे ट्रक आणि हे जेसीबी घ्या आणि लहान मुलांसारखं खेळत बसा, कारण तुम्ही काम करण्यासारखे नाही, तुम्ही काम करण्यासाठी अपात्र ठरलेले आहात। त्यामुळे आता आम्ही हे भीक मागितलेले पैसे आणि हे ट्रॅक्टर, जेसीबी आणि ट्रक या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देणार आहोत। तरी आता आम्ही जात आहोत। भीक मागून आणलेले पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत। हे पैसे भीक मागून आणलेले आहेत। हे ट्रक आणलेला आहे, हा ट्रॅक्टर आणलेला आहे, हा जेसीबी आणलेला आहे। या जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने तुम्ही खेळत बसा, सार्वजनिक बांधकाम पैसे नाहीये, हेच पैसे गोळा करून आम्ही आणलेले आहेत। साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण बाहेर या आणि या पैसे घ्या, हे पैसे घ्या, हा ट्रक घ्या, हा जेसीबी घ्या आणि खेळत बसा। साहेब, आम्हाला आता न्याय द्या, आमचा कन्नड नागद रस्ता बांधून द्या। साहेब, आमच्या कन्नड नागद रस्त्याची दुरावस्था अत्यंत मोठ्या प्रमाणात झालेली आहे। साहेब, आमच्या कन्नड नागद रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले, मोठमोठाले खड्डे आपण बांधून द्या। साहेब, बांधून द्या, बांधून द्या, मोठमोठाले खड्डे बांधून द्या। साहेब, बाहेर या, साहेब बाहेर या, हे खड्डे बुजण्यासाठी पैसे घ्या, हा ट्रक घ्या, हा ट्रॅक्टर घ्या, हा जेसीबी घ्या। साहेब, मोठमोठाले खड्डे पडले, साहेब मोठमोठाले खड्डे पडले, मोठमोठाले खड्डे पडले। खड्डे बुजवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर हे पैसे आम्ही तुम्हाला गोळा करून आणून दिलेले आहेत। हे पैसे भीक मागितलेले पैसे आहेत। कृपया आपण हे पैसे स्वीकारावे, कृपया आपण हे पैसे स्वीकारावे। साहेब, आपण बाहेर या, बाहेर या, बाहेर या। साहेब, आपण बाहेर या, हे पैसे स्वीकारा, हे ट्रॅक्टर स्वीकारा, हे जेसीबी स्वीकारा, हे ट्रॅक्टर स्वीकारा आणि हे ट्रक स्वीकारा। साहेब, आपण बाहेर या, हे ट्रक जेसीबी घ्या आणि खेळत बसा। लहान लेकरांसारखं एक महिन्यापासून आपण खेळत होता, म्हणून आम्हाला कोणताही पत्रव्यवहार केला नाही, कोणत्याही प्रकारचं आम्हाला सांगितलं गेलं नाही की तुम्ही काम कधी सुरू करताय, काम केव्हा सुरू करताय, काम कशा प्रकारे सुरू करणार आहात। त्यामुळे साहेब, आपणास विनंती करतो, आपण हे ट्रॅक्टर, जेसीबी आणि ट्रक घ्या, याच्यातून आपण लहान लेकरांसारखं खेळत बसा, कारण आपण अपात्र ठरलेला आहात। नागद कन्नड रस्ता दुरुस्त करण्यासाठी आपण अपात्र ठरलेला आहात। त्यामुळे आपणास विनंती करतो, हे लहान लेकराचे खेळणी घ्या, खेळणी घेऊन खेळत बसा। साहेब, खेळत बसा, खेळत बसा, लहान लेकराच्या खेळणी घ्या आणि खेळत बसा। साहेब, बाहेर येत नसल्यानं आता आपल्याला आतमध्ये जाऊन हे त्यांना भेट द्यावी लागेल। येतात ते बाहेर गेलेले
बाहेर गेलेले आहेत का? या ठिकाणी साहेब उपस्थित नाहीत. कुठं गेलेत, काय गेलेत आम्हाला अजून माहिती नाही. त्यामुळे आता आम्ही इथंच दरवाजावर उभं राहून साहेबांची प्रतीक्षा करणार आहोत. जोपर्यंत साहेब येत नाही तोपर्यंत ट्रॅक्टर जेसीबीवर आम्ही त्यांना प्रात्यक्षिक दाखवून देऊ की साहेब हे अशा पद्धतीने तुम्ही लहान लेकरासारखं खेळा, खेळा साहेब खेळा, याच्यातून खेळा, खेळा साहेब खेळा. लोकांचे हाल केले खेळा, लोकांचे कंबरडे मुळे तुम्ही खेळा, लोकांना त्रास झाला तरी तुम्ही खेळा. लोकांना कागदपत्री व्यवहार करण्यासाठी कन्नाला यायचं असतंय, त्यांना येता येत नाही. तुम्ही ट्रॅक्टर घेऊन खेळा साहेब, तुम्ही जेसीबी घेऊन खेळा, तुम्ही ट्रक घेऊन खेळा. घ्या साहेब घ्या, आम्ही आणलेल्या भेट वस्तू स्वीकारा. हे भीक मागितलेल्या पैशातून आणलेल्या वस्तू आहेत, कृपया आपण स्वीकारा. साहेब घ्या घ्या घ्या. आता जोपर्यंत साहेब येत नाही तोपर्यंत या दरवाजावर आम्ही बसू आणि जेव्हा साहेब येतील तेव्हा त्यांना हे पैसे शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने हे पैसे, हे ट्रॅक्टर आणि या खेळणी आम्ही त्यांना देणार आहोत. आता जोपर्यंत साहेब येत नाही तोपर्यंत आपण लाईव्ह थांबूया.